नमस्कार मैत्रिणींनो. पोटाची वाढलेली चरबी कशी कमी करावी? डिलिव्हरीनंतर असो, वाढत्या वयामुळे असो किंवा दिवसभर बसून काम केल्यामुळे आपल्या महिलांमध्ये सगळ्यात आधी वजन कुठे वाढत असेल तर ते म्हणजे पोटावर. आणि एकदा का पोटावर चरबी जमली की ती कमी करणे खूप अवघड जातं. आपले आवडते कपडे बसत नाहीत आणि आरशात पाहिल्यावर स्वतःचा आत्मविश्वासही कुठेतरी कमी होतो. पण काळजी करू नका. आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला कोणतीही महागडी औषधे किंवा डाईट प्रॉडक्ट्स न वापरता आपल्या घरात उपलब्ध असणाऱ्या गोष्टींपासून सकाळपासून ते रात्रीपर्यंत काय खावे आणि काय प्यावे याची अगदी सोपी आणि शास्त्रोक्त माहिती देणार आहे. या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंतचा डाईट चार्ट, पोटाची चरबी कशी कमी करणारा एक खास आयुर्वेदिक उपाय, वजन कमी करणाऱ्या सोप्या आणि चवदार रेसिपीज आणि अशा काही चुका ज्या आपण नकळत करतो ज्यामुळे वजन कमी होत नाही. म्हणूनच हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता अगदी शेवटपर्यंत नक्की पहा. जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर आत्ताच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. चला तर मग सुरू करूया. डाएट प्लॅन सुरू करण्यापूर्वी ही चरबी का वाढते हे समजून घेणं खूप गरजेचं आहे. कारण जोपर्यंत आपण मूळ कारणावर काम करत नाही तोपर्यंत वजन कायमचे कमी होणार नाही. पहिले कारण आहे अपुरी झोप आणि ताणतणाव. जेव्हा आपण जास्त ताण घेतो किंवा आपली झोप पूर्ण होत नाही तेव्हा शरीरात कॉर्टिसोल नावाचा हार्मोन वाढतो. हा हार्मोन थेट पोटावर चरबी जमा करण्याचे काम करतो. दुसरे कारण म्हणजे चहा आणि साखरेचे अतिसेवन. आपल्याकडे सकाळी उठल्यापासून संध्याकाळपर्यंत कितीतरी वेळा चहा पिला जातो. प्रत्येक कप चहासोबत जाणारी साखर पोटाची चरबी वाढवण्यास सर्वात जास्त कारणीभूत ठरते. तिसरे कारण म्हणजे एकाच जागी जास्त वेळ बसून राहणे. घरातील कामे करताना आपली हालचाल होते पण ती पुरेशी नसते. बसून राहिल्याने पोटाचे स्नायू सैल पडतात. चौथे कारण आहे पाण्याचे कमी प्रमाण. शरीरातील विषारी द्रव्ये बाहेर पडण्यासाठी पाणी खूप गरजेचे आहे. पाणी कमी पिल्याने पचनक्रिया मंदावते. आपल्या दिवसाची सुरुवात कशी होते यावर आपले वजन किती वेगाने कमी होणार हे अवलंबून असते. सकाळी उठल्या उठल्या चहा पिण्याची चूक कधीही करू नका. त्याऐवजी आपल्या शरीर डिटॉक्स करायचे आहे. यासाठी मी तुम्हाला 3 पर्याय देत आहे जे पोटाची चरबी मेणसारखी वितळवतील. पहिला पर्याय आहे जिरे आणि ओव्याचे पाणी. 1 ग्लास पाण्यात 1 चमचा जिरे आणि अर्धा चमचा ओवा रात्री भिजत घाला. सकाळी हे पाणी उकळून कोमट करून घ्या. जिरे पचनशक्ती वाढवते आणि ओव्यामुळे पोटातील गॅस आणि अपचनाचा त्रास कमी होतो. दुसरा पर्याय म्हणजे कोमट पाणी, लिंबू आणि मध. जर तुम्हाला लिंबू सूट होत असेल तर 1 ग्लास कोमट पाण्यात अर्धा लिंबाचा रस आणि 1 चमचा मध टाकून प्या. तिसरा पर्याय आहे मेथीचे पाणी. रात्री 1 चमचा मेथी दाणे पाण्यात भिजत घाला आणि सकाळी ते पाणी गाळून प्या. हे गोड खाण्याची इच्छा कमी करते. हे पाणी पिताना नेहमी खाली बसून गोट गोट प्यावे. यामुळे लाळ पोटात जाते आणि पचनक्रिया सुधारते. नाश्ता हा दिवसाचा सर्वात महत्त्वाचा आहार आहे. तो कधीही स्किप करू नका. नाश्ता प्रोटीन आणि फायबरने भरपूर असावा जेणेकरून खूप वेळ भूक लागणार नाही. नाश्त्याची वेळ सकाळी 8:30 ते 9:30च्या दरम्यान असावी. नाश्त्याचा पहिला पर्याय म्हणजे ओट्स किंवा रव्याचा उपमा किंवा पोहे. पण हे बनवताना तेलाचा वापर कमी करा आणि त्यात गाजर, मटार, शिमला मिरची आणि शेंगदाणे भरपूर टाका. दुसरा पर्याय आहे मूग डाळ किंवा मेथीचे धिरडे. हिरवे मूग रात्री भिजवून सकाळी मिक्सरला वाटून घ्या. त्यात कोथिंबीर, मिरची आणि जिरे टाकून कमी तेलावर धिरडे बनवा. हे प्रोटीनचा उत्तम स्रोत आहे. तिसरा पर्याय म्हणजे उकडलेली अंडी. जर तुम्ही अंडी खात असाल तर 2 उकडलेली अंडी पिवळा भाग काढून तुम्ही खाऊ शकता. चौथा पर्याय आहे नाचणीची भाकरी किंवा डोसा. नाचणीमध्ये कॅल्शियम आणि फायबर भरपूर असते जी पोटाची चरबी कमी करण्यासाठी अत्यंत गुणकारी आहे. नाश्ता आणि दुपारचे जेवण यामध्ये खूप मोठे अंतर असते. या काळात हलकी भूक लागते. साधारण सकाळी 11च्या सुमारास चहा, बिस्किट खाण्याऐवजी तुम्ही कोणतीही निरोगी गोष्ट खाऊ शकता. तुम्ही कोणतेही
एक मोसंबी फळ खाऊ शकता, जसे की सफरचंद, पपई, पेरू किंवा टरबूज. वजन कमी करताना केळी किंवा आंबा जास्त खाऊ नका. किंवा तुम्ही 1 ग्लास ताक पिऊ शकता. ताकात थोडे जिरेपूड आणि काळे मीठ टाकून प्या. हे शरीराला हायड्रेट ठेवते आणि पोटाला थंडावा देते. जर तुम्हाला चहाची खूप सवय असेल तर यावेळी तुम्ही 1 कप ग्रीन टी पिऊ शकता. आता वळूया दुपारच्या जेवणाकडे. दुपारचे जेवण हे दुपारी 1 ते 2च्या दरम्यान असावे. वजन कमी करायचे आहे म्हणजे उपाशी राहायचे नाही, तर योग्य ते खायचे आहे. दुपारचे जेवण संतुलित आहार असायला हवे. जेवण सुरू करण्यापूर्वी एक लहान प्लेट भरून सलाड खा. यामध्ये काकडी, गाजर, बीट आणि टोमॅटो असावे. सॅलडमधील फायबरमुळे पोट लवकर भरते आणि आपण चपाती किंवा भात कमी खातो. जेवणामध्ये एक लहान ज्वारी किंवा बाजरीची भाकरी असावी. जर चपाती खाणार असाल तर फक्त 1 किंवा 2 लहान चपात्या तेलाशिवाय घ्यायच्या. सोबत एक मोठी वाटी भरून हिरवा भाजीपाला किंवा मोड आलेली कडधान्ये असावीत. भाजीमध्ये तेलाचा वापर अगदी कमी असावा. प्रोटीनसाठी 1 वाटी पातळ वरण किंवा मुगाची डाळ नक्की घ्या. जर तुम्हाला भात खाण्याची खूप सवय असेल तर पांढऱ्या भाताऐवजी ब्राऊन राईस खा किंवा अगदी छोटी अर्धी वाटी पांढरा भात खा. पण मग चपातीचे प्रमाण कमी करा. संध्याकाळी 4:30 ते 5:30 ही अशी वेळ आहे जी 70% लोकांचे डाएट बिघडते. कारण यावेळी भूक लागल्यावर आपण समोसे, कचोरी, बिस्किट किंवा फरसाण खातो. समोसे, कचोरी आपल्याला पूर्णपणे टाळायचे आहे. संध्याकाळच्या नाश्त्यासाठी पहिला पर्याय आहे ते म्हणजे भाजलेले मखाणे. मखाणे थोडेसे तूप, हळद आणि मीठ टाकून भाजून घ्या. यात कॅलरीज खूप कमी असतात आणि फायबर जास्त असतं. दुसरा पर्याय म्हणजे उकडलेले चणे किंवा शेंगदाणे. एक छोटी वाटी उकडलेले चणे घ्या, ज्यामध्ये कांदा, टोमॅटो आणि लिंबू पिळलेले असते. तिसरा पर्याय म्हणजे थोडेसे भाजलेले चणे आणि अगदी छोटा गुळाचा तुकडा. जर चहाशिवाय चालतच नसेल तर साखर पूर्णपणे बंद करा. चहामध्ये गाईचे दूध वापरा किंवा गुळाचा चहा प्या, तोही अगदी मर्यादित प्रमाणात. आता आपण एक अत्यंत प्रभावी आयुर्वेदिक उपाय पाहणार आहोत, जो पोटाची चरबी खूप वेगाने कमी करतो. तो उपाय म्हणजे अर्जुनाच्या सालीचा काढा. आयुर्वेदात अर्जुनाच्या झाडाच्या सालीला शरीरातील अतिरिक्त चरबी वितळवण्यासाठी आणि बॅड कोलेस्टेरॉल कमी करण्यासाठी सर्वोत्तम मानले गेले आहे. ज्यांना हाय बीपी किंवा हृदयाशी संबंधित त्रास आहे त्यांच्यासाठी तर हे अमृतच आहे. हा काढा बनवण्यासाठी 1 ग्लास पाण्यात 1 चमचा अर्जुनाच्या सालीची पावडर टाका. ही पावडर तुम्हाला कोणत्याही आयुर्वेदिक दुकानात सहज मिळेल. आता यामध्ये छोटा तुकडा दालचिनी टाका आणि हे पाणी अर्धे होईपर्यंत चांगले उकळून प्या. पाणी अर्धे झाले की ते गाळून घ्या आणि थोडे कोमट असताना चहासारखे घोटघोट प्या. हा काढा तुम्ही संध्याकाळच्या चहाच्या ऐवजी घेऊ शकता. आता पाहूया रात्रीचे जेवण. पोटाची चरबी कमी करण्याचा सुवर्ण नियम म्हणजे रात्रीचे जेवण अत्यंत हलके असावे. रात्रीचे जेवण 7:30 ते 8:30च्या दरम्यान म्हणजेच झोपण्याच्या किमान 2 तास आधी पूर्ण झाले पाहिजे. रात्रीच्या जेवणासाठी पहिला पर्याय आहे मिक्स व्हेजिटेबल सूप. गाजर, कोबी, दुधी भोपळा, टोमॅटो एकत्र उकडून मिक्सरला फिरवून त्यात काळी मिरी पावडर टाकून सूप बनवा. हे पोटही भरते आणि कॅलरीजही कमी असतात. दुसरा पर्याय म्हणजे भरपूर भाज्या टाकून बनवलेली पातळ मुगाची खिचडी आणि सोबत ताक. तिसरा पर्याय म्हणजे दुधी भोपळ्याची भाजी आणि 1 ज्वारीची भाकरी. दुधी भोपळा पोटाची चरबी कमी करण्यासाठी सर्वोत्तम मानला जातो. जर तुम्ही प्रोटीन वाढवू इच्छित असाल तर 100 ग्रॅम ग्रिल्ड पनीर किंवा बॉईल चिकन सॅलड देखील खाऊ शकता. रात्री झोपण्यापूर्वी 15 मिनिटे आधी 1 कप कोमट पाण्यात किंवा फॅट नसलेल्या दुधात पाव चमचा हळद आणि चिमूटभर काळी मिरी टाकून प्या. यामुळे रात्री झोप छान लागते. किंवा तुम्ही बडीशेपचे पाणीसुद्धा पिऊ शकता. यामुळे सकाळी पोट साफ होते. शेवटी वजन कमी करण्यासाठी 5 सुवर्ण नियम नेहमी लक्षात ठेवा. पहिला नियम आहे दिवसभरात 3 ते 4 लिटर पाणी नक्की प्या. अनेकदा आपल्याला भूक लागलेली नसते, तहान लागलेली असते. दुसरा नियम साखर, मैदा आणि तळलेले पदार्थ महिनाभरासाठी स्वयंपाकघरातून बाहेर काढा.
तिसरा नियम, दिवसभरात किमान 30 मिनिटे वेगाने चाला. घरच्या घरी योगासने किंवा कपालभाती प्राणायाम करा, ज्याचा थेट परिणाम पोटावर होतो. चौथा नियम, 7 ते 8 तासांची शांत झोप घ्या. पाचवा नियम, नकारात्मक विचार आणि स्ट्रेस दूर ठेवा. तर मैत्रिणींनो, हा होता आपला सकाळपासून रात्रीपर्यंतचा अतिशय सोपा आणि घरगुती डाएट प्लॅन. हा प्लॅन तुम्ही सलग 21 दिवस फॉलो करून बघा. तुम्हाला तुमच्या पोटाच्या चरबीमध्ये आणि वजनामध्ये लक्षणीय फरक नक्कीच जाणवेल. वजन कमी करणे हा एक प्रवास आहे, त्यामुळे एका रात्रीत जादू होणार नाही, पण सातत्य ठेवले तर रिझल्ट नक्की मिळेल. तुम्हाला हा डाएट प्लॅन कसा वाटला आणि तुम्ही यातील कोणती गोष्ट उद्यापासून सुरू करणार आहात ते मला खाली कमेंटमध्ये नक्की सांगा. कारण व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, तुमच्या मित्रमैत्रिणींना, नातेवाईकांना शेअर देखील नक्की करा. अशाच आरोग्यदायी आणि माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन आणि सुंदर विषयासोबत. तोपर्यंत आनंदी राहा, निरोगी राहा आणि स्वतःची काळजी घ्या. धन्यवाद.